कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूया. सगळ्यांना एक विनंती आहे की सगळ्यांनी आपले फोन सायलेंटला टाका. आजपासून गोळप कट्टा फेसबुक लाईव्ह होतोय, त्याच्यामुळे त्याच्यात फोनचा डिस्टर्बन्स नको. त्याच्याकरता फोन सगळ्यांनी सायलेंटला टाका. नमस्कार. आजच्या 45व्या गोळप कट्ट्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याला अतिथी मान्यवर म्हणून रत्नागिरीत 61 वर्ष मुद्रण व्यवसाय सांभाळणारे श्रीकांत तथा दादा जोशी हे मुख्य अतिथी म्हणून लाभले आहेत. मी दादांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून दादांचं स्वागत करूया. आजचा कार्यक्रम हा मुलाखतीच्या स्वरूपात आहे. काही प्रातिनिधिक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या वतीने मी दादांना विचारणार आहे. दादा, आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया. दादा, तुमचं नाव जोशी आहे आणि कोकणात जोशी भरपूरच आहे. तर मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारेन की जोशी मूळचे कुठचे आहात? मूळगाव रत्नागिरी. आमचे वाडवडील रत्नागिरीतच, खालची आणि बहुतेकच्या ठिकाणी असं असतं की व्यवसायाच्या निमित्ताने रत्नागिरी एक शहर आहे आणि त्या शहरामध्ये आजूबाजूच्या परिसरातून लोक येऊन राहतात. पण आपलं मूळ रत्नागिरीतच आहे. अजूनही घर मोठं आहे तिथे. आणि घरात फॅमिली मेंबर म्हणजे कुटुंबात कोण आहे? कुटुंब म्हटलं तर आमचे वडील लहानपणापासून सांगा. आमचे वडील त्यांचे 3 म्हणजे एकूण 4 आजी होते आतापर्यंत. नंतर मग प्रत्येकाचा उद्योग व्यवसायामुळे स्वतंत्र झालं. मग माझे वडील आम्हाला 6 भाऊ आणि 2 बहिणी, 8 आम्ही. बालपण समृद्ध होतं रत्नागिरीसारख्या शहरामध्ये. समृद्ध म्हणण्यासारखं समृद्ध नव्हतं, पण खाऊन पिऊन सुखी होतो. वडिलांचे व्यवसाय काय होते? वडिलांचे व्यवसाय खूप झाले, एकही व्यवसाय चांगला नाही. काही म्हणतात त्याला की एखाद्या वेळेस असं नाही का की एखाद्याने हातात सोनं माती घेतली आणि त्याचं सोनं होतं. पण आमच्या वडिलांचं उलटं होतं. त्यांनी सोनं घेतलं तरी त्याची माती होती. असे व्यवसाय त्यांनी खूप केले. उदाहरणार्थ म्हणजे आमचे एक फटाक्याचं दुकान होतं, स्वस्तिक फटाका मार असं त्याचं नाव. म्हणजे आता रत्नागिरीमध्ये जर रत्नागिरी कोण असतील त्यांना माहीत असेल, डॉक्टर पानवळकरांचा तिथे दवाखाना होता. आता तिथे बिल्डिंग बदलली. तिथे बाहेरच्या बाजूला एक चौथरा होता आणि तिथे एक स्वस्तिक फटाका मार्ट नावाचं दुकान होतं. ते आमचं होतं. एक दिवशी ते पेटलं. फटाके हाताने उचलून बाहेर टाकायला लागले. बापरे. इतक्या ते त्यामुळे ते तिथे संपलं. पण त्यावेळेला रत्नागिरीत सरसकट फटाके मिळत नसते. म्हणजे तुमची मेनोपॉली होती. हो. म्हणजे तुमचं एकच दुकान असायचं होतं. मोनोपॉली असं नाही, पण ठीक आहे, काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून त्यांनी तो चालू केला आणि सामान त्यामुळे तो धंदा तिथेच चालतो. मग नंतर काय झालं, किराणा मालाचं दुकान काढलं. आमचं कुटुंब खूप मोठं होतं. आम्ही 8 भावंड. आमच्या आजी वडील, आई वडील अशी 10-12 माणसं करा आणि किराणा मालाचं दुकान काढलं. किराणा मालाचं दुकान काढलं तर घरातच सगळे संपायला लागलं. बाहेरच्या गिरायकांची गरज नव्हती. त्यामुळे तोही व्यवसाय संपला. त्यामुळे अनेक व्यवसाय करायची त्यांच्यावर पाळी आहे.
तर आज मुलांना वाढत आहे. मी सगळ्यात मोठा असल्यामुळे मी माझ्या डोळ्यांनी सगळं बघितलेलं आहे. त्यांचे कष्ट त्यांचे कष्ट त्याने केलेले अपार करते. नंतर टिळकाळी नाका, काही तर तुम्हाला कोणा माहित असेल, टिळकाळी नाका ते झाडगाव नाका, पूर्वी लाल रस्ते होते आणि टिळकाळी नाका ते झाडगाव नाका हा जो डांबरीकरण रस्ता झालेला आहे तो आमच्या वडिलांनी पहिला कॉन्ट्रॅक्ट करून केलेला रस्ता आहे. त्या काळामध्ये साधारणपणे याला आता 50-55-60 वर्ष झाली. तो जो रस्ता आहे तो पहिला डांबरीकरण आमच्या वडिलांनी केलेला. पण त्यांना प्रिंटिंग प्रेसची आवड होती, हौस होती, पण भांडवल नव्हतं ना. हा, मग काय करणार, भांडवल नाही तर आपल्याकडे मारवाड्यांसारखं नाही आहे ना, धंदा तो चालतच नाही. मग आणि मग काय झालं, त्या काळामध्ये शाळेची पुस्तकं आपण अर्ध्या किमतीला विकायचो. दुसरे म्हणजे अर्ध्या किमती ती बाइंडिंग केली की त्याची पाऊण किंमत द्यायची. अशा पद्धतीने ते बाइंडिंगचं काम आम्ही करायला लागलो. बुक बाइंडिंग ते आम्ही घरातच करायचं होते आणि मग ते कुठेही करून ते विकायला लागलो. याच्यातून एक ते निर्माण झालं व्यवसायाचं आणि मग तोच व्यवसाय पुढे करायचं ठरवलं. परंतु भांडवल नव्हतं आणि कोणाचं पॅकिंग नव्हतं. पण योगायोग असलं की कसं असतं किंवा टर्निंग पॉईंट जो असतो तो आपल्याला टर्निंग पॉईंट घेता आला पाहिजे. तो घेतला की तुम्ही सक्सेस होऊ शकता. मला तुमचं शालेय शिक्षणाविषयी थोडं. शालेय शिक्षण माझं 12वी पासून, सॉरी 11वी पासून. त्या काळात 11वी होती. तुला मॅट्रिक. हा, तुला मॅट्रिक 1962 जातात त्यावेळेची तो 12वी 11वी त्यावेळेला झाली आणि त्यानंतर कॉलेजला गेलो. परंतु या व्यवसायामध्ये पडल्यानंतर कॉलेज करता आलं नाही. 2 वर्ष कॉलेज केलं. त्यावेळेला पीडी आणि SYT असं होतं. मग पीडी म्हणजे प्री डिग्री आणि FY एवढंच केलं. त्यामुळे एवढंच करू शकलो. त्यामुळे साधारण 12वीच्या लेवलपासून तुम्ही व्यवसायातच सुरुवात केली. 12वी पासून मी व्यवसायातच सुरुवात केली आणि 12वी आणि वडिलांकडे असे अनेक उद्योग बघितले होते मी की त्याच्यामध्ये अपयश येत होतं. एकही धंदा चालत नव्हता. अशा वेळेला म्हटलं, आणि त्या काळात सरकारी नोकऱ्या खूप मिळायच्या. 11वी झाल्यानंतर माझ्या हातात सरकारी नोकरी म्हणजे तुम्हाला मंडणगड तालुक्यामध्ये महापुरा नाव माहीत असेल सगळ्यांना. त्या पूर्वी अफट्रा नाकेदार होते, अशी पोस्ट होती. त्या अफट्रा नाकेदार नावाची पोस्ट माझ्या हातात ऑर्डर होती हजरवामध्ये. पण मी ते त्यावेळेला असा विचार केला की अरे वडिलांनी एवढ्या कष्टाने उभं केलेलं आहे, ते पुढे पुढे ते सांभाळत पाहिजे. मी घरात मोठा होतो, त्यामुळे मग ती ऑर्डर सोडून दिली आणि मी या त्याच्यामध्ये पडायचं ठरवलं. पण कसं असतं की आमच्या इथे शेजारी बाबा देसाई म्हणून व्यवस्था राहायची. म्हणजे तुम्हाला माहीत असलं तर स्वामी स्वरूपानंदांचे ते घनिष्ठ मित्र. पण ते राहायचे आमच्या इथे खालच्या आईमध्ये. आमच्या घर जिथे आहे तिथे 2 कंपाऊंड पलीकडे. पण त्यांची माझ्या वडिलांची कृष्ण सुदाम्याची मैत्री होती. ती अशी मैत्री होती, ते खूप धनाढ्य वगैरे असे होते. पण आमच्या घरी रोज यायचे काय निमित्ताने कशाने वगैरे. आणि एक दिवस असा योग आला की स्वामींच्या दर्शनाला आम्ही आलो आणि तोपर्यंत बाबाने मला सांगितलं, बाबा देसाईंनी मला सांगितलं होतं की असं आपला माझा एक मित्र आहे. पण काय म्हणतात, तो देवाचं स्वामी बोलले, देवच ते शेवटी. त्यांनी बोललेलं सगळं खरं झालं आणि आम्ही गेल्यानंतर आम्हाला बसवलं शेजारी खोली. तिथे देसायांची जी आता अनंत निवासमध्ये जी खोली आहे, जर तुम्हाला माहीत असेल तर त्या स्पॉटवरती बसायची. समोरच्या बाजूला एक बाकड ठेवलेलं असेल, तिथे आलेला गेलेल्यानी बसायचं. आणि त्या काळामध्ये त्यांनी ₹1.25 दिला बरं का. हो, वडिलांना माझ्या ₹1.25 दिला, ज्या तुझं भलं होईल, तुझं कल्याण होईल, एवढेच शब्द सांगितले. मग त्यावेळेस त्यांना आम्ही सांगितलं म्हणजे वडिलांनी की मला प्रिंटिंग प्रेसची हौस आहे. तर त्याच्यावर त्याने असं सांगितलं, अरे प्रिंटिंग प्रेस म्हणू नको,
मुद्रण मंदिर म्हण, मुद्रणाचं मंदिर करतो आणि श्री ज्ञानेश्वर मुद्रण मंदिर हे नाव ठेव. हे त्यांनी सुचवलेलं नाव आहे. 61 वर्षापूर्वी. म्हणजे त्यांना सुद्धा कदाचित त्यावेळेला रत्नागिरीमध्ये मुद्रण त्यावेळेला रत्नागिरीमध्ये हाताच्या बोटावर सुद्धा नाही 2-3 प्रेस होते. एक सत्यशोधक प्रेस म्हणून होता, पण त्यांचं साप्ताहिक चालायचं. हा, म्हणजे त्या प्रेसला आता काय की 170 वगैरे वर्ष. आणि एक कलवंत मुद्रणालय म्हणून एक प्रेस होता. आणि नंतर आमच्या प्रेसला सुद्धा जागा मिळत नव्हती कुठे. रामाळीमध्ये जागा मिळाली आम्हाला काही मोक्यावर. पण त्या काळात मोका बिका हे काय नव्हतं. रामाळी डेव्हलप झाली. हो. आणि एक आमच्या वडिलांचे मित्र होते शेरगावच्या आपटे म्हणून, त्यांची ती जागा होती. आणि भाऊ तुला ही जागा घे, तिथे काय तुझा काय व्यवसाय करायचा तू कर. आणि नुसत्या शब्दावर ते काम झालं. आणि मग पुढे टर्निंग पॉईंट असा मिळत गेला की प्रत्येक गोष्ट चांगली होती. तुमच्या मालकीची रामायणी मालकीची नाही, भाड्याची नाही. आणि अजूनही ती भाड्याचीच होती. आता 20 वर्षापूर्वी परिस्थिती माझ्याकडे भाड्याने होती. त्या काळात 60 रुपये भाडं होतं. खूप मोठी जागा होती, जवळजवळ 1000 स्क्वेअर फूटची जागा होती. त्या काळात 60 रुपये भाडं होतं. आणि मी सोडलं त्यावेळेस त्याचं भाडं झालं 200 रुपये. म्हणजे आता कोणाला सांगूनही खरं वाटणार नाही. 2004 साली मी ती जागा सोडली. 1960 सालापासून 2004 आणि किती वर्ष झाली ती बघा. 60 रुपया भाड्यामध्ये ती जागा होती. नंतर शेवट सोडताना ते 200 रुपये झाले. आणि त्यावेळेला ते तिथे कसं झालं ते त्या जागेमध्ये ना पूर्वी खताचं दुकान होतं. ओके. पण ते खत इतके वर्ष तिथे करत होते की पावसाळ्यामध्ये एक पाऊस पडला आज सगळं हे शिजं घ्यायचा. हा, मग कागद बिगद सगळे आमचे भिजायला लागायचे. मग आम्ही त्या खाली फळ्या घातल्या, त्याच्यावर कागद ठेवायला लागलो. काय काय केलं. मग सगळ्या अडचणींचा सामना करून पोहा फोडला आणि काय खूप काही केलं. पण हे सगळ्यात जे नवीन सुरुवात होती ही तुम्ही प्रेसला जायला लागल्यापासून झाली. हो, माझ्या डोळ्यासमोर सगळं आहे. तुमच्या डोळ्यासमोर. अगदी. वडील पण तेव्हा वडील माझे 1988 साली गेले. तिथपर्यंत दोघे जण मिळून तुम्ही 35 वर्ष झाली. पहिल्यांदा तुमच्या प्रेसमध्ये येणारं काम कशा स्वरूपात? त्या काळात सांगितलं असं की बायडिंगचं काम आम्ही पहिला करायचो कडावरती. आणि त्यात 4 पुस्तकं बायडिंग करणार. पण तो काय सिजनल धंदा होता. म्हणजे जून महिन्यामध्ये जेव्हा शाळा सुरू व्हायच्या त्यावेळेला ते असायचं. मग मोठ्या भावाची पुस्तकं धाकट्या भावाला असे करून ती विकायची. 4थी पुस्तकं 3री वाजायला असं ते सगळं. पण बाइंडिंगमुळे टिकाऊपणा आहे. बाइंडिंग टिकायचं. आणि त्या पुस्तकाची अर्ध्या किमतीच्या ऐवजी पाऊण किंमत मिळायची. तशीच विकली तर अर्धी किंमत. हो, नाहीतर ती अशी विकली तर अर्धी किंमत होती. आता अर्ध्या किमतीत पुस्तकं मिळायची सुद्धा कोणाला पटणार नाही. आणि आता कोण घेत पण नाही. भावंडही एकमेकांची पुस्तकं वापरायला तयार होत. आता ते भावंड पण एकमेकांची पुस्तकं घेणार नाही, घेत नाही. प्रत्येकाला नवीन पुस्तक हवं दरवर्षी. त्यावेळेला भावंड पण भरपूर होती. एक सांगणार होतं की कुटुंब मोठी होती पूर्वी. आता आमचं बघा, आम्ही 8 भावंड. कसं झालं ते, काय झालं ते मोठा प्रश्न होता. आणि या सगळ्याचा विचार करून मी असं विचार करा की आपण आता इथेच राहिलं पाहिजे. आपण नोकरीला बाहेर पडलं तर ते काही हा धंदा पुढे चालणार नाही, चालवणार कोणी नाही. वडिलांना जेवढ्या लोकांनी ठीक आहे. आणि त्यामुळे मी 61 वर्ष मी काम करतोय अजूनही. रोज सकाळी अजूनही 8 वाजता प्रेसमध्ये येतो अजूनही. आज वय वर्ष 81 सकाळी अजूनही सकाळी 8 वाजता प्रेसमध्ये येतो. आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 7:30 वाजेपर्यंत ते काम संपेपर्यंत काम करत आहे. अशी ती पद्धत त्यावेळेला छापताना दृष्टीने किंवा याच्या दृष्टीने तुम्ही जर चालू केलं त्यावेळेला काही वेगळं शिक्षण तुम्हाला घ्यावं लागतं. घ्यावं लागलं म्हणजे त्यावेळेला शिक्षण नव्हतंच. म्हणजे अनुभवातच सगळं शिकायचं. आणि मी अनुभवातच सगळ्या गोष्टी शिकलो. त्यावेळेला काय अशी ट्रेनिंग स्कूल वगैरे असं काही नव्हतंच. काही नव्हतं.
स्वतः शिकावं लागलं. स्वतःच शिकायचं आणि ते त्यामुळे मग ते जमलं. पण नवीन मशिनरी हँडल करणं किंवा ते पण नवीन मशिनरी म्हणजे आम्ही त्याला ट्रेडर मशीन असं म्हणतो. आता नंतर ऑब्जेक्ट मशीन वगैरे झाली किंवा कॉम्प्युटरायझेशन झालं, पण आम्ही त्यावेळेला हाती कंपोज करायचं, खेळे जुळवणं म्हणतात त्याला, ती पद्धत होती त्या काळात. त्या काळात माझ्याकडे 40 माणसं काम करायची. खेळे जुळवणारी कामं 40 माणसं काम करायची. बाइंडर होते, 10 बाइंडर होते आणि अशी सगळी माणसं. आणि मी त्यांच्याबरोबर काम खांद्याला लावून काम करायचो. त्यांना पण ट्रेनिंग तुम्हाला द्यावं लागलं. माझं काय म्हणून कधी नुसतं पुढचे दिवस हुकून नाही सोडले. अगदी त्यांना जो चहा येतो तो त्यातला चहा मी पितो. मी आता त्या माणूस म्हणून मला काही वेगळा चहा वगैरे असं काही नसतो. आणि अजूनही आजपर्यंत सुद्धा तसंच करतो. आणि माझ्याकडे जी काम करणारी माणसं होती, माझी स्वतःची धारणा अशी होती की आमच्याकडे काम करणारी जी माणसं आहेत म्हणजे तेवढी कुटुंब आपल्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे आपण काळजी त्यांची घेतली पाहिजे. कारण आपण त्यांना वेळेवर पगार दिला तर त्यांचं पुढे कुटुंब चालायचंय. त्यामुळे आजपर्यंत अगदी या महिन्यापर्यंत दर 7 तारखेलाच पगार व्हायचा. काही असू दे मग तो पगार दर महिन्याच्या 7 तारखेला, म्हणजे 7 तारखेला रविवार आला तर 6 तारखेला होईल, पण 8 तारखेला नाही होणार. आणि सतोटी म्हणजे खूपच सतोटी आम्ही काही वेळ वडिलांनी मग ती शिकवलं. एखाद्याला शब्द दिला की त्या म्हणजे समजा तुम्हाला मंगळवारी मी बोलावलं खाली या, तर माझा मंगळवारी तो गठ्ठा बांधलेला तयार असायला हवा. पण ती जे काय गोष्ट आहे, समजा लग्नपत्रिका काय ती काही तुम्हाला घरात बांधून ठेवायची नाही, त्याची पुढे विल्हेवाट लावायची असते. त्या वाटणं काही त्याचं काय असेल त्याचे काम असेल म्हणजे तुम्हाला त्याच्याकरता पुन्हा केक घालत असल्याप्रमाणे आसपासच्या गावातलं जे मंडळी येतात तो आपला दिवस आणि वेळ खर्च करून घेतात. त्यामुळे ते त्याचं भान आम्ही खूप जपलं आतापर्यंत. लग्नपत्रिकांच्या बाबतीत पण तुम्ही रत्नागिरीतले पहिलेच छापून देणारे होता. हो, लग्नपत्रिका म्हणजे त्या काळात लग्नपत्रिका छापायला एकदा आम्ही घेतली ना की महिना आमच्या मशीनची शाई उतरायचीच नाही. कारण की लग्नपत्रिका लास्ट मध्ये छापायचं त्या काळात महिना तेच काम चालायचं. सीझन ज्या वेळेला असतात लग्नांचे त्यावेळेला तो सीझन जो असतो साधारण, आणि तो साधारण तुळशीच्या लग्नानंतर सुरू होतो आणि मे महिन्यानंतर जून महिन्यानंतर तो चालतो. आणि आमच्याकडे एक महिनाभर तेच काम चालायचं. आता जर लग्नपत्रिका आणि त्यावेळेच्या लग्नपत्रिका काही फरक आहे. आम्ही आता त्या पत्रिका बघायलाही मिळत नाही आणि तशा पत्रिका पण तशा पत्रिका पण आता कोणी घेणार नाही, किंबहुना ते बघणार सुद्धा नाही. आता कसं झालंय की आता लोकांकडे खूप पैसा झालेला आहे. आता मला याच्यापेक्षा चांगलं काय मिळेल, याच्यापेक्षा चांगलं काय मिळेल हे लोक बघत असतात. पण आम्ही ज्या वेळेला काम करायचो पूर्वी त्यावेळेला जे आम्ही पत्रिका देऊ ते घ्यायचे. म्हणजे त्याचं मॅटर तयार करण्यापासून तुम्ही सगळं मॅटर तयार करण्यापासून म्हणजे तो विचारायचं नाव काय आहे, माणसं यायची त्यावेळेला एका कागदावर नवरा नवरीची नावं, आई-वडिलांची नावं, मामा मामीची नावं, मुहूर्त, लग्न कुठे होणार म्हणजे विवाह घरचा पत्ता, या सगळ्या गोष्टी एका कागदावर लिहिलेल्या असायच्या. पण मी आल्यानंतर ते सुवाच्या अक्षरामध्ये सगळं घेऊन घ्यायचं व्यवस्थित आणि त्यांना खूप दाखवायचो. दुसऱ्या दिवशी त्यांना बोलवायचं. आता सारखं नव्हतं कॉम्प्युटर. आम्ही काय करतो, आता सकाळी तुम्ही पत्रिका देऊन गेला की नाही की आम्ही संध्याकाळी पत्रिका छापून तयार होईल. म्हणजे आता प्रिंटिंग प्रेसच्या ऐवजी ना प्रिंटिंगचं दुकान झालं खरं म्हणतो तर, की दुकानात जाऊन आपण जसे काही गोष्टी विकत घेतो, काय मला हे द्यायला तसं मला आज पत्रिका छापून आले तर ये तुझं काम काही ते बाजारात करून ये आणि तुला संध्याकाळी पत्रिका घेऊन प्रिंट शॉप झाला म्हणतो. प्रिंट शॉप झाला आता कमीत कमी वेळा लोकांकडे आता वेळ नाही, पैसा आहे पण वेळ आहे पण वेळ नाही असं झालं. मला विचारायचं की त्या काळात रत्नागिरीत
छापकाने किती म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात जिल्ह्यात साधारणपणे त्यावेळेचा एक जिल्हा म्हणजे मानकोट ते बांधा मंडणगड ते सावंतवाडी मंडणगड ते सावंतवाडी मिळून साधारणपणे 10 ते 12 ते रत्नागिरीमध्ये 3 होते आणि बाकी ते इतर ह्याच्यामध्ये होते. देवरुखला सुद्धा मित्र आलेला आहे. तर देवरुखला एक असे एखाद दुसरा प्लेस असायचा प्रत्येक तालुक्यात ते पूर्ण 2-3 होते. रत्नागिरी हे जिल्ह्याचं ठिकाण होतं. रत्नागिरी सरकारी काम आणि सरकारी फॉर्म रत्नागिरी हा जिल्ह्याचं ठिकाण होतं. आणि सुदैवाची गोष्ट आमची अशी की जिथे आमची प्लेस होता तिथेच माडीवर तलाठी ऑफिस होतं. मॅक्झिमम प्रिंटिंगचं काम सॉरी तिथे पूर्वी तलाठी ऑफिस होतं आणि त्या तलाट्यांना 7-12 उतारे अमुक तमुक जे काय लागायचे ते त्यांना कुठे त्यावेळेस मिळत नव्हते. मग ते तलाट्यांनी आम्हाला सांगितलं म्हणजे वडिलांना बोलले की दादा त्या वडिलांना भाऊ म्हणायचं भाऊ ही जरा तुम्ही सोय करून ठेवली तर बरं होईल. म्हणून मग आम्ही 7-12 फॉर्म ठेवायला लावलो आधी. त्या 7-12 फॉर्म ₹1.25 शेकडा असे विकायचो. ₹1.25 शेकडा त्यावेळेला विकायचो. आता ते बंद ज्या वेळेला झाला तेव्हा ₹70 शेकडा होते. इतका फरक पडला आणि त्यांना ते फॉर्म द्यायचे लागतात म्हणून ते करायचं. मग त्यांना लागणारे आणखीन काही फॉर्म असतील ते करायचं. मग रेशन दुकानं आली, सरकारी दुकानं तयार झाली. मग सरकारी दुकानांना लागणारे जे कॅश मेमो असतात त्याला पावती पुस्तकं ती छापायला सुरुवात केली. पूर्वी रेशन कार्ड जी आता तुम्हाला शासनाकडनं मिळतात ती रेशन कार्ड आम्ही तयार करायचो. ती या आकारात नव्हती ती. त्याच्यावर 12 महिने तांदूळ गहू छापलेलं असायचं. आणि मग प्रत्येक दुकानाची ऑर्डर असायची मला 200 कार्ड द्या, मला 200-300 कार्ड द्या वगैरे अशी त्यावेळेस ती कार्ड आम्ही छापून द्यायचो. आणि मग त्यामुळे जनसंपर्क वाढला. मग कॅश मेमो हे ते सगळं ठेवायला लागलो. मग इतर गोष्टी ठेवायला लागलो. मग कलेक्टर ऑफिसचं काम मिळायला लागलं. मग त्या काळामध्ये मतदार याद्या छापायचं काम एक असायचं आम्हाला आणि ते 5 वर्षांनी एकदा असायचं. आणि ते काम म्हणजे आम्हाला सगळ्या मुद्रकांना काय माहिती त्याला परवणी होती. अक्षरशः परवणी म्हणजे आम्ही ते काम केलं की आमची दिवाळी झाली असं म्हणायचं. आता निवडणुका पण लगेच लागत नव्हत्या. 5 वर्षांनी कसायचं ते परवणी परत मिळाली. 5 वर्षांनी कसायचं. आता त्यांच्या इलेक्शन सारखी नव्हती. आणि आता त्यामुळे ते काम असायचं. मग त्याच्याकरता आम्ही इथे माणसं मिळत नव्हती. मग त्याच्याकरता आम्ही त्या पिरियडमध्ये काम करण्याकरता कामगार वाढवायला लागायचे. मग ते कामगार आणण्याकरता आम्ही सातारा, कोल्हापूर, पुणे इकडनं माणसं आणायचो जाऊन. आणि ती माणसं काम करायची, येऊन पैसे करून निघून द्यायचे. काय मग ते महिनाभर 2 महिने काय ते काम चालायचं. असं पण त्यावेळेस त्या कामाची एक आम्हाला परवणी असायची. ते सांगितलं की ₹1.25 सातबारा विकत होतो. आज ₹70 विकतोय. इतकी महागाई झाली म्हणण्यापेक्षा ते काय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं त्याच्यामुळे ते सगळं वाढलं. कागदाच्या किमती वाढल्या. आता म्हणजे त्या काळात लग्नपत्रिका मी ₹60 हजार विकत होतो. पत्रिके सकट ₹60 हजार अशा पत्रिका छापायचो. किती वाटा काय किती वाटा ₹60 हजार पत्रिका असायची. इतकं त्यावेळेला तो काळ तसा होता. पण ₹60 मिळवणं कठीण होतं. ₹60 मिळवणं कठीण हो. खूप म्हणजे ते ₹60 काम केलं तर आम्हाला ₹10 मिळाले. सगळा खर्च वाजा होता. ₹10 मिळाले. तुम्ही ज्यावेळेला छापताना काम चालू केलं त्यावेळेला तुमचा
इथेच होता, रामाच्या आईच होता. हो, रामाळीमध्ये. आणि आता कुठे आहे? आता तुम्हाला माहित असेल तर गीताभवन जर माहित असेल ऐकून तर त्या गीताभवनच्या समोर तिथे शंकेश्वर गार्डन म्हणून एक अपार्टमेंट झालं. त्याच्यामध्ये मी गाडी घेतली 2004. 1960 ते 2004 रामाळीमध्ये होतो, 44 वर्ष. आणि मग आता 2004 पासून आजपर्यंत मुद्रण व्यवसायात स्पर्धा वाढली का? खूप वाढली, खूप वाढली. त्यावेळेला एवढी कोणी काम कोण करायचं नसेल, काम करत नसेल. आता बेकारीच वाढलेली असल्यामुळे प्रत्येकजण काही ना काहीतरी काम करण्यासाठी आम्ही इथं काय करू, एखादं स्क्रीन प्रिंटिंग सुरू झालं. नंतर स्क्रीन प्रिंटिंग घरातल्या घरात व्हायला लागलं, प्रत्येक हाली व्हायला लागलं. मग ते काम म्हणजे पत्रिकेचं काम ते सुद्धा लोक करायला लागले, त्यामुळे ते काम कमी झालं. आता तर परिस्थिती अशी आहे की पत्रिका लोक छापतच नाही, सगळेजण व्हॉट्सअपला निमंत्रणा पाठवतात. एक पत्रिका तयार करून घ्यायची कॉम्प्युटरवाल्याकडनं आणि ते त्याला सांगितलं मला व्हॉट्सअपला टाक आणि ती व्हॉट्सअपवर सगळे आमंत्रणं पाठवायची. नगर परिषद आणि कलेक्टर ऑफिसचं पण काम तुम्ही? नगर परिषदेचं काम मी 55 वर्ष केलं. नगर परिषदेचं काम 55. सुरुवातीला आमच्याकडे प्रेस नव्हता स्वतःचा. मग त्यावेळेला आम्ही ते काम घेतल्यानंतर हे देवडुकला जे विनय मुद्रण मंदिर म्हणून आहे, ते आता माझे मित्र आलेले आहेत, त्यांच्याकडून छापून आणायचो. साताऱ्याला एक ठाकार बंधू म्हणून होते, त्यांच्याकडनं छापून आणायचो. पुणे कोल्हापुरात छापून आणायचो आणि मग ते म्युन्सिपाल्टीला ते. त्या काळामध्ये ऑप्ट्रा नाके होती, म्हणजे ऑप्ट्रा नाकेची पुस्तकं करायला लागायची. मग ती त्यावेळेस जास्त लागायची. मग ती पुस्तकं आम्ही छापून तिकडे छापून आणायची. पण पुढचं काम त्याचं जे आहे त्याचं नंबरिंग करणं, बाइंडिंग करणं हे सगळं आम्ही करत होतो. पण त्यावेळेला मशीन नव्हतं आमच्याकडे, करण्याचं मशीन नव्हतं, कटिंग करण्याचं मशीन नव्हतं. मग असंच त्यावेळेला रत्नागिरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक नावाची बँक होती. त्यांनी आम्हाला त्या काळामध्ये 12,000 रुपयाचा कॅश क्रेडिट दिला. ही 65 सालची गोष्ट आहे. 12,000 रुपयाचं कॅश क्रेडिट त्या काळामध्ये मंजूर करून दिलं. पण ते कसं झालं आणि नंतर आमचा व्यवसाय वाढायला लागला, सगळं हे सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि त्या अर्बन बँकेवर लोकल बॉडी असते, बाहेरचं कोणी नसतं. बाहेरची लोकल बॉडी जी असते ती असूया निर्माण झाली. आणि मग 1 वर्ष असं झालं. पूर्वी काय असायचं, जे तुम्हाला कॅश क्रेडिट किंवा जे काही बँकेकडनं लोन मिळायचं ते 30 जूनला भरावं लागायचं. त्या काळामध्ये 1 जुलै ते 30 जून असं फायनान्शियल इयर असायचं. ते जे फायनान्शियल इयर 30 जून असायचं, ते 30 जूनला ते पैसे सगळे तुम्ही भरायचे. मग 1 जून किंवा 2 जूनला तुम्हाला ते परत मिळायचं. पण आता समजा मी ते मशिनरीमध्ये गुंतवले किंवा नाही, तर ते मी भरणार कसे? मग ते भरू शकत नाही. मग त्यावेळेला आम्ही असे कोणाकडे तुमच्याकडनं, ह्याच्याकडनं, त्यांच्याकडनं असं उसने करून आणायचे आणि ते भरायचं. 1 वर्षी काय झालं की असं करत असता आम्हाला त्या बँकेने सांगितलं तुम्हाला तर लोन देता येणार नाही आम्हाला. का बरं? सांगितलं काय की लोकल बॉडी असल्यामुळे एकमेकात असूया, भाऊ जशी मोठा होतो म्हणजे काय, मग तो होता कामा नाही. आणि त्या बॉडीमध्ये एक माणूस प्रिंटिंग प्रेस मधलाच माणूस होता, ज्याचा प्रिंटिंग प्रेसच होता. आणि तो त्याने आमचं कॅश क्रेडिट ज्याला म्हणतो आपण ते बंदच केलं. आता मशिनरी कागदामध्ये गुंतवलेले पैसे आम्ही पुढे कसे काढायचे? त्या काळात 12,000 म्हणजे खूपच होते ना. मग आता तुम्हाला माहित असेल कोणाला बघा, रत्नागिरी टाइम्सचे उल्हास घोसाळकर आहेत, त्यांचे वडील शांताराम महादेव घोसाळकर त्यांचं नाव, त्यांनी मला त्या काळामध्ये मदत केली. त्याआधी मदत केल्यानंतर मग ते आम्ही त्यांच्याकडे पैसे भरले, मग ते त्यांच्या आम्ही हळूहळू फेडले. असं ते सगळं झालं. आणि मग आम्हाला त्यावेळेस बँक पण बदलावी लागली. अर्थात पुढे बँक बंदच आहे. आणि मग आम्ही बँक ऑफ बडोदा, युनायटेड वेस्टर्न बँक असे बँकेमध्ये गेलो. बँकांमध्ये पण स्पर्धा निर्माण झाली आणि हो, सुरुवात केली. हो, पण मग त्यामुळे जरा स्थैर्य आलं. नंतर बँक बदलली आणि मग ते स्थैर्य आलं मला.
नंतर ही जनता सहकारी बँक आता जी आहे ती सुरू झाली. रत्नागिरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक बुडल्यानंतर ती जनता सहकारी बँकेमध्ये मर्ज झाली आणि ती मर्जिंगचा जो पिरियड असतो त्या मर्जिंगच्या पिरियडमध्ये तिथे जे ऑफिसर आले होते त्यांची माझी खूप जवळीक आली काही कामानिमित्ताने त्यांची माझी जवळीक आली आणि त्यांची माझी ओळख झाली. आणि त्या बँकेने मला त्या काळामध्ये जे आम्हाला अर्बन बँकेने 12,000 रुपये कॅश क्रेडिट दिलं होतं ते जनता बँकेने 25,000 रुपये दिले. 25,000 रुपये. आज मी आजच्या मितीला बँकेचा मी एकही रुपया देणार नाही. किंबहुना कुठल्याही बँकेला मी एकही रुपया देणार नाही. कुठल्या व्यापाराचं देणं नाही. कोणाकडे काही येणंच काय असेल ते. पण मी आज त्यामुळे मी एवढा सुखाने झोपू शकतो की उद्याची मला चिंता नाही लागली. 25,000 तुम्ही नवीन मशीन 25,000 ज्या घेतल्या त्याच्यापासून माझी ती बरकत होत गेली. ज्याला बरकत म्हणतो भरभराट होत गेली. आणि ज्या वेळेला म्हणजे आता मी पुढे ते कर्ज 7 लाखाचं वगैरे झालं ते माझ्या FD वर झालं. मला त्या बँकेने एक मंत्र दिला होता की तुम्ही पिगमी सुरू करा. मग सुरुवातीला मी 10 रुपयापासून पिगमी चालू केली. दररोजचे 10 रुपये म्हणजे वर्षाला झाले किती 3650 रुपये. त्या 3650 झाली की त्याची एक FD रिसिप्ट तयार करायची ती बँकेकडे ठेवायची. त्याचं स्थिती काढून घ्यायचं. असं करून मी धंदा वाढवला. आणि आजची परिस्थिती अशी आहे की आज मी कोणाचाही काही रुपया देणं विश्वासार्हता आहे. आणि कस्टमरचा तर आमच्याकडे कस्टमरचा तर माझ्यावर भयंकर विश्वास होता. म्हणजे तुम्हाला सांगतो तोच प्रश्न विचारणार होते की तुम्ही व्यवसायात आता बँकेची विश्वासार्हता तर जपलीच होती बरोबर आहे. मगाशी सांगितलं की जे गिराईक होतं त्या गिराईकाला सुद्धा वेळेत तुम्ही काम देत लगेच पूर्ण करून देत होता. कामगारांना जपत होता. आणखीन कोणती मूल्य अशी होती की ज्याच्यामुळे तुमचा व्यवसाय हा सतत वाढत राहिला? सांगतो ना. याच्यामध्ये मी पंचसूत्री ज्याला म्हणतो आपण पंचसूत्री पाळली की कुठल्याही कामामध्ये वेळेवर देणं, माफक दरात देणं आणि अशा 5 गोष्टी मी त्यावेळेला हे केल्या होत्या. आता मी ती नावं सगळी विसरलो खरं म्हणते. हेच विश्वासार्हता आहे, सचोटी आहे, कामात वेळेत काम देणं, कार्यतत्परता, कामात अचूकपणा, काम बरोबरच करायचं. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं समजा चूक झाली असेल तर ते दुरुस्त करून द्यायचं. पण ते दुरुस्त नाही करायचं, पुन्हा ठेवायचं. त्या माणसाने त्याच्याकरता पैसे मोजलेले आहेत आपल्याला म्हटल्यानंतर ते काम त्याला व्यवस्थितच मिळालं पाहिजे. काय सांगतात अचूकपणा, कार्यकुशलता, नेमस्तपणा आणि वक्तशीरपणा या 5 गोष्टी आम्ही आत्तापर्यंत म्हणजे या क्षणापर्यंत पाळत आलेलो आहे. म्हणजे आज जर तुम्हाला मी उद्या तुम्ही सांगितलं भाव आहे तर ते मी तुम्हाला बुधवारी देतो म्हटलं तर माझ्याकडे मंगळवारी संध्याकाळी तयार असलं पाहिजे. पण असा शब्द पाळण्यात कधी कामगारांचं किंवा कधी काही मशीनचा प्रॉब्लेम असा काही प्रॉब्लेम कधी नाही प्रॉब्लेम. देव सांगितलं मी माझ्याकडे कामगार सुद्धा मी सांभाळून ठेवले होते. त्याला सांभाळणं म्हणजे मी ते माझ्यातलंच एक घटक आहे असं समजून सगळं करत होतो. कुटुंबाचाच एक भाग आहे असं समजून काम करत होतो. तुमच्या मुली सुद्धा तुम्हाला आता या व्यवसायात मदत करतात? तेच माझे 2 हात आहेत. कधीपासून त्या व्यवसायात तेच माझे 2 हात आहेत. काय म्हटलं माझ्या 2 मुली आणि माझी मंडळी हेच माझे 2 हात आहेत. आणि ते आहेत म्हणून तर मी अजून आहे. बरोबर. मग त्यांना पण काही टेक्निकल शिक्षण किंवा त्या आधीपासूनच बघत होते? टेक्निकल शिक्षण कोणीच घेतलेलं नाही. बघत होत्या पण लहानपणापासून? म्हणजे मी असताना सुद्धा मी ज्यावेळेस शिकलो त्यावेळेस शैक्षणिक म्हणजे काय शिक्षण वगैरे ITIचा कोर्स वगैरे असं काही नव्हतं. हा. आणि तसंच आम्ही अनुभवातून सगळं शिकत गेलो. माझ्या मुलींना मी अनुभवातून शिकवलं. त्यांच्या ताब्यात दिलं. त्यांची खुर्चीवर तू बसायचं तसंही सांभाळ किंवा बघितलेलं होतं त्याने बघितलेलं होतं. त्यामुळे ते आता तर अशी परिस्थिती की ते एकटा सांभाळू शकतो. आपण आता जर नवीन कोणी या व्यवसायात येणार असेल तर त्याने टेक्निकली शिक्षण घेतलेलं पाहिजे का?
असं वाटतं का हो, तुम्हाला? आता नक्कीच पाहिजे. काम आता एवढं वाढलंय आणि नवीन पद्धती नवीन पद्धतीचं काम वाढलंय. मला ते शब्द नेमके आठवत नाही, सांगता येत नाहीये. पण नवीन पद्धतीचं Digital काम training आहे. त्यामुळे ट्रेनिंग तर आता माणसाने घेतलं पाहिजे. हो. आणि ट्रेनिंग घेतलं तर तो पुढे धंदा मला व्यवस्थित करता येतो. कंटिन्युटी राहते. तुम्हाला महाराष्ट्र मुद्रण परिषदेचा एक पुरस्कार मिळालाय, त्याच्याबद्दल काही सांगायचं? मी असे आले नाही. एक लग्नपत्रिका छापली होती 2011 साली. हो आहे. 2011 साली एक लग्नपत्रिका छापली होती. ती सगळ्यात स्पेशल पत्रिका केली होती. आणि आमची एक महाराष्ट्र मुद्रण परिषद म्हणून एक असोसिएशन आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या मुद्रकांची. ते दरवर्षी अशी प्रदर्शनं भरवतात आणि त्यांना बक्षिसं देतात. ही जी पत्रिका आहे, ही पत्रिका जी आहे ही फार स्पेशल होती. त्याच्याकरता हे बक्षीस मला मिळाले 2011 साली. नंतर महाराष्ट्र मुद्रण परिषदेची अशी मला आणखी 3 प्रशस्ती पत्रिका मिळाली. त्यामुळे अशी खूप बक्षिसं मिळाली. त्यामुळे काम करण्याचा रूपही वाढला मला. क्षेत्रात सुद्धा अशा स्पर्धा असतात. खूप स्पर्धा आहे आता तर खूप अतिशय. स्पर्धा 50 वर्षापूर्वी नव्हत्या. 50 वर्षापूर्वी नव्हत्या, पण आता आहे. आता खूपच आहे. स्पर्धा खूप वाढलेली आहे. कारण गल्लोगल्ली म्हणण्यासारखे कॉम्प्युटरवाले झालेले. स्पर्धा म्हणजे स्पर्धा आणि त्याचं बक्षीस मिळेल अशा स्पर्धा. म्हणजे आता तुम्ही लग्नपत्रिकांसाठी जसं बक्षीस तुम्हाला मिळाले तशा मुद्रणामध्ये सुद्धा स्पर्धा असतात. खूपच स्पर्धा असतात. म्हणजे त्याच्यात काय काय विशेषता असते? एक लग्नपत्रिका आणखी नाही असं काही नाही. लग्नपत्रिका स्मरणिका असतात. अच्छा, स्मरणिकेचं काम. स्मरणिकेचं काम असतं किंवा बोर्ड बॅनर वगैरे जे असतात. फ्लेक्स प्रिंटिंग. त्याच्यावर सुद्धा असतं. म्हणजे तुम्ही किती काय कौशल्याने करता, ते कसं प्रेझेंटेशन करता तुम्ही त्याच्यावर. तुमच्याकडे नगर परिषदेचं जेव्हा काम होतं तेव्हा तुम्ही किती प्रकारचे त्यांचे फॉर्म छापून द्यायचं? कलेक्टर ऑफिस किंवा नगर परिषदेचं जेव्हा काम करायचं? नगर परिषदेत त्यावेळेला आम्ही छापायचो त्यावेळेला 120 फॉर्म होते. 120 प्रकारचे फॉर्म आणि रजिस्टर मिळून 120 प्रकारची रजिस्टर असायची. पुस्तकं आता माझ्याकडे जी फॉर्म रजिस्टर मिळतात, आता जरा कमी झालं कॉम्प्युटरायझेशनमुळे. कारण शासकीय कार्यालयामध्ये कॉम्प्युटरायझेशन झालं त्यामुळे त्यांना फॉर्म वगैरे काही लागत नाही. माझ्याकडे त्यावेळेला 550 प्रकारचे फॉर्म होते. विशेष आहे हे. सगळ्याच प्रकारचे फॉर्म असतात. 550 प्रकारचे म्हणजे अगदी घरभाडे पावती पुस्तक सुद्धा माझ्याकडे मिळतं. घरभाडे पावती पुस्तक ग्रामपंचायत किंवा नगर परिषद ते सुद्धा माझ्याकडे मिळतं. आणि अगदी 5चा फॉर्म पण मिळायचं. अगदी सगळं माझ्याकडे मिळायचं. आता ते फॉर्म ते इतर होते. मग ते पूर्वी जेव्हा एसटीला लागायचे कन्सेशन फॉर्म होते ते होते. माहितीच्या अधिकाराचे फॉर्म, माहितीच्या अधिकाराचे फॉर्म सुद्धा माझ्याकडे मिळायचे. हजेरी कार्ड मिळायची. नंतर मेडिकल बिलाचे फॉर्म सुद्धा माझ्याकडे मिळतात. कंपन्यांना द्यावे लागतात. कंपन्यांना म्हणा, शासकीय नोकऱ्यांना म्हणा, जे बिल करायला लागतं ते फॉर्म माझ्याकडे मिळायचे. सगळ्या प्रकारचे मी सांगितलं ना की 550 प्रकारचे फॉर्म माझ्याकडे होते. आणि जिल्ह्यात तुम्ही कुठपर्यंत काम दिलेलं? मी सगळं पाणकोट ते बांधला सगळीकडे दिले. मंडणगड ते सावंतवाडी. त्या काळामध्ये जिल्हा रत्नागिरीला एकच जिल्हा होता. 81 काळामध्ये तो बदलला. पण त्या काळामध्ये पाणकोट ते बांधला तिथपर्यंत आमची उडी असायची. मी त्या काळामध्ये शाळेचं काम सुद्धा करायचं. जिल्हा परिषदेचं प्रश्नपत्रिकेचं काम करायचो. आणि त्या प्रश्नपत्रिकांचं काम मंडणगडच्या केंद्रीय शाळेपासून सावंतवाडीच्या केंद्रीय शाळेपर्यंत पोहोचवायचं. प्रश्नपत्रिका पोहोचवायची. पण त्या वेळेत गेल्या पाहिजे. सिक्रेसी असायची त्यावेळेला. त्याला इतक्या सगळ्या गोष्टी सांभाळून त्या करायला लागल्या. पूर्वी आम्ही एसटीचं टाइम टेबल पण छापायचो. एसटीचं टाइम टेबल पण छापायचो. पूर्वी छापण्याची पद्धत होती. एसटीचं टाइम टेबल 1 रुपयात मिळायचं त्यावेळेला. 1 रुपयामध्ये एक पुस्तक मिळायचं.
पण रत्नागिरी स्टँडवर रत्नागिरी स्टँडवर आम्ही विकत नव्हतो. आम्ही ते विकायचे. ते काउंटरवर विक्रीला ठेवलेली आहे त्याची पुस्तकं. ते त्या काळात ते पण छापत होते. गाड्या कधी वेळेत होत्या ते तो विषय वेगळा. टाइम टेबल तरी printed तुमच्या हातात. गाड्या वेळेत सुटतात की नाही हा विषय वेगळा. पण आम्ही टाइम टेबल छापत होतो. संपूर्ण जिल्ह्यात होतं त्यावेळेला. रत्नागिरी मंडणगड ते सावंतवाडी एवढं 4 पुस्तक व्हायचं त्यावेळेला. याच्याशी रिलेटेड एखादा काही खास अनुभव कशाबद्दल? या मुद्रण ह्याच्यातलाच किंवा शासकीय ह्याच्यातलाच अनुभव म्हणजे मला या व्यवसायाने खूप काही दिलं. खूप काही माणसांचा एखादा अनुभव खूप काही दिलं. म्हणजे सांगता येणार नाही. मी तसा अशिक्षित 12वी म्हणजे काय फार मोठा शिकलेला वगैरे नाही, पण तरी सुद्धा मला त्यांनी खूप दिलं. या व्यवसायाने मला मान मनाचं हे ते सगळ्या गोष्टी आर्थिक सुबत्ता आली आणि माणसं दिली जोडून. माणसं तर खूपच अथांग सागर मला मिळालेला. पण मग अशाच एखाद्या लक्षात झालेला माणसाचा किस्सा? अशी लक्षात गेलेली खूप माणसं आहेत. खूप माणसं आहेत. त्यापैकी एक इथे मनुष्य वकील बसलेले आहेत. अरे वा, त्यांच्याविषयी सांगा. मनुष्य वकील बसलेले आहेत. त्यांचं तर मला खूप मार्गदर्शन असतं. खूपच मार्गदर्शन. हे प्रसाद वैद्य म्हणून आहे देवरूपचे, त्यांचंही असतं मार्गदर्शन. पण अशी चांगली चांगली माणसं मला खूप मिळाली की नुसतं दादा जोशीचं काम ते होणारच आहे. त्याला इंटरप्रिटर मध्यस्थी कोणी काही लागायचं नाही. आणि स्वतःची ऍडव्हर्टायझिंग पण कधी करायला कधीच केली नाही, कधी करावीच लागली नाही. मी नाटकांचा व्यवसाय सुद्धा 20 वर्ष केला. कुठे गेला तो? कातू नाट्य मंदिर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. गोपचेकरांच्या बाजूला कातू नाट्य मंदिर म्हणून एक थिएटर आहे. होतं म्हणजे आता आहे. तिथे असा नॅचरल स्लोपचा डोंगर होता. मग आम्ही तिथे त्या स्टेज पाडून ते स्टेज ऑडिटोरियम तयार केला आणि त्याला स्टेज बांधलं आम्ही. म्हणजे काहीतरी 7-8 फूट असं उंच लागतं. आणि मग त्याला एवढे मोठे पार मिळायचे नाही म्हणून ते आमच्या घरातल्या आम्ही पोकळी तोडून आणि त्याचा मांडव घेतला. सुरुवातीला मग त्या काळात आम्ही तिकीट विक्री पण आम्ही करायचो. मग ती कॉन्ट्रॅक्टर होते. वेगवेगळ्या नाटक कंपन्या चिपळूणचे रामकृष्ण म्हणून होते. तर ती नाटकाची कॉन्ट्रॅक्ट स्वतः घ्यायची. मग ती त्याची रत्नागिरीची मॅनेजमेंट जी होती ती माझ्याकडे असेल. मॅनेजमेंट म्हणजे एखादा समजा प्रयोग ठरवला 27 तारखेला एक प्रयोग आपण करायचा, मग त्याला लागणारी तिकीट विक्री, त्याची जाहिरात, नंतर ते स्टेजची व्यवस्था, त्या माणसांची व्यवस्था, थिएटरची जी काय म्हणायची त्याला कंपनीची यायची त्यांची उतरण्याची आदल्या दिवशी कुठेतरी प्रयोग असायचा. तिथून ती सकाळी माणसं यायची किंवा रात्रीच्या पहाटेला माणसं यायची. प्रयोग त्या काळामध्ये दिवसा काय प्रयोग होत नव्हते. रात्री 10 वाजता किंवा 9:30 वाजता असे प्रयोग असायचे. ते साधारणपणे 12:30-1 वाजेपर्यंत चालायचे. त्यानंतर त्यांचं जेवण, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग ती गाडी इकडे यायची. मग त्यांची व्यवस्था करायची. मग इथे स्वरूप लॉज म्हणून लॉजिंग आहे, तिथे त्यांची व्यवस्था केलेली असायची. त्यांचे स्वरूपराची मालक माझे खूप जुने मित्र, मग त्यांच्या इथे व्यवस्था केलेली आहे. आज आता रवींद्र महाजनी गेले ते रवींद्र महाजनी तिथे उतरलेले आहेत अनेक वेळेला नाटकाच्या निमित्ताने. हो, किंवा पणशीकर, डॉक्टर श्रीराम लागू, नेडूपुले, नंतर गोविंदताई, रीमा लागू, ह्या सगळी माणसं ही अशी मला जवळून बघायला मिळाली. जवळून सगळ्यांची कामं मी केली. तुम्ही पुस्तकात त्याचा उल्लेख केलेला आहे की तुम्ही ज्यावेळेला तुमची नवीन प्रेस चालू केली त्यावेळेला त्याचं उद्घाटन तुम्ही म्हणजे कामगारांच्या हस्ते. खरंच ही कौतुकाची गोष्ट आहे की कसं आहे म्हणजे ट्रेडर मशीनवरून मी ज्यावेळेला ऑफसेट मशीन आणलं, मी तो ट्रेंड बदलला, नवीन पद्धतीचं. मग ज्यावेळेला ते मशीन आणलं, मग त्यावेळेला हे कोणाच्या हस्ते उद्घाटन करावं. कोणी मला मोठा माणूस मिळाला तर तिकडून कलेक्टर साहेब सुद्धा म्हणजे आले की
इतके माझे तुमचे संबंध होते त्या काळामध्ये. परंतु माझ्याकडे जे कामगार होते त्या कामगाराच्या हस्ते मी त्याचं उद्घाटन केलं. तो माणूस माझ्याकडे म्हणायचं नाही मरेपर्यंत काम करत होता. 35 वर्ष तो माझ्याकडे काम करत होता. 30 रुपये पगारापासून तो माणूस माझ्याकडे काम करत होता. त्याचा मी त्याला मान दिला आणि त्याच्या हस्ते त्याचं उद्घाटन करून दिलं. मी नारळ त्याच्या हस्ते वाढवला. खरे असे मालक कोणी असे नोकर हे शक्य नाही आता परत मिळणं. पण ते कामगार सुद्धा त्यामुळे मला मानतात ना त्याला असं नाही की मग 6 वाजता मी चाललो असं नाही. आज काम आहे ना तर मी थांबणार आहे किती वाजते. बरं त्यांना माहिती आहे मी किती वाजले की त्यांची शेवटी भूक लागते काय लागते त्याची व्यवस्था सगळी मी करतो. नेऊन पोहोचवण्याची व्यवस्था करतो. हे सगळ्या गोष्टी मीच करतो. बरोबर. त्याच्यामुळे कुटुंबाचा भाग असल्यासारखाच मान त्याला. कारण शेवटी कसं आहे की रोज 6 वाजता का सुटल्यानंतर घरी मंडळी घरातली मंडळी वाढ करत होता. आज आले नाही अजून 7 वाजून गेले ते आले नाही असं नाही होतं का मग घरी तिथे फोन सांगायचं. त्या काळात फोनही नव्हते. त्या काळात काही मोबाईल नव्हते आणि लँडलाईन सगळ्यांकडे होते असे नाही किंबहुना नव्हते. म्हणजे त्याच्या सुरक्षिततेची हमी त्यांच्या नक्कीच घेतली. खाण्यापिण्याचं. त्यामुळे मला ते कामाला कधी कमी पडले नाही. तुम्ही आता सांगितलं की सकाळी तुम्ही 8 वाजता ऑफिसला येता प्रेसमध्ये येता. त्याच्या तुम्ही छंद जोपासता का स्वतःसाठी काही? छंद मला एक काम करण्याचाच छंद म्हणायचा. मला दुसरे छंद नाही. तरी गाणी म्हणणं किंवा काही कला काम करणं हेच मला छंद. आता समजा उद्या मी रिटायर झालो तर मी काय करायचं मोठा मला प्रश्न पडलेला आत्तापासूनच मला प्रश्न पडला की मी दिवसभर करू काय. गेले 61 वर्ष एवढी सवय झालेली आहे की सकाळी 8 वाजता म्हणजे रविवारी मला प्रश्न पडतो मी आता करू काय. आता रविवारी सुट्टी घेता? रविवारी सुट्टी नाही ना तरी घेतो. पण तरी सुद्धा मी 2-3 तास प्रेसमध्ये येऊन बसतो. अजूनही 10 रोज 8 वाजता येतो तरी 10 वाजता 10:30 वाजता येतो. पण 2-3 तास प्रेसमध्ये बसतो. कोण ना कोणतरी येत असतो कोणाचा फोन असतो. मग अरे तू आयत्या वेळा अरे मला अमुक फॉर्म पाहिजे तो मिळेल काय म्हटलं मिळेल तर अरे म्हटलं तुम्ही आता होता तुम्ही माझं काम झालं माझं तेवढं तरी काम झालं असं तर अशी सुद्धा माणसं पडतात. बहिणीची साथ ह्याच्यामध्ये कितपत आहे? आज आलेले आहेत उत्तम पाटील. सांगितलं ना हे 3 माणसं म्हणजे माझे हात आहेत. त्याच्यामुळे माझे हात बळकट झालेले आहेत. आणखी कोणाला? 55 वर्ष त्याची माझी साथ आहे. 55 आज पुढल्या फेब्रुवारीमध्ये मला लग्नाला 55 वर्ष होती. मी सुदैवी कसा आहे ते पण सांगतो लगेच या बाबतीत. म्हणजे असं 5 मिनिटात लग्न ठरलं. म्हणजे मी जे तुम्हाला बाबा देसाई असे जे नाव सांगितलं मगाशी आमच्या इथे राहायचे नरहर वासुदेव देसाई स्वामी स्वरूपानंदांचे मित्र ते आमच्या शेजारी 2-3 कंपाऊंड पलीकडे राहायचे. त्यांच्याकडे ही एकदा आलेली आणि माझ्या वडिलांना ते बाबा देसाई म्हणाले अरे हे मुली करतोस का दादाला. म्हणजे माझे वडील म्हणाले करतो बघतो. आणि मग मला बोलावून घेतलं. मला काही माहितीच नव्हतं. मी कशासाठी बोलावलंय मला काय माहिती नव्हतं. आणि ही घरात तिथे बसलेली काय तो चहा वगैरे चावायचे काय चहा कांदापोळी वगैरे नव्हती. दुधाचा कप मिळाला आणि मी गुलाबाचं फूल घेऊन गेलो होतो. मी डायरेक्ट ते त्या काळात 55 वर्षापूर्वी गुलाबाच्या फुलावर जमलेला आहे. त्यावेळेला गुडघ्यावर पद्धत टाकण्याची पद्धत. आता आपण शेवटाकडे वळूया. प्रेक्षकांना विनंती करूया की त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत का? मला प्रश्न विचारायचा नाहीये. 2 किस्से दादांबद्दल सांगायचे आणि ठरवून आलेलो नाही पण ते सांगणार नाही.
दादांचा आणि माझा परिचय माझ्या लहानपणापासूनचा. ते 5 फॉर्म एका ताईने कुठेतरी म्हणतात तसा. जेव्हा योगायोगानं मी रत्नागिरीच्या लॉ कॉलेजला काही एक पदावर होतो, काम करत होतो, तेव्हा अनेक फॉर्म तिथे लागायचे, लेटरेट लागायचे. आणि कुठली संस्था म्हटली की ते बजेटरी सँक्शन, ते सँक्शन होणार आणि ते कागद किंवा फॉर्म तर अर्जंट हवे असायचे. मग पहिल्यांदा मी तिची ओळख काढत दादांकडे गेलो. दादा म्हणाले कधीला हवंय? म्हटलं हवंय 8 दिवसात, पण पेमेंट जरा 1 महिनाभर जाईल. तर त्यांचा लगेच प्रश्न होता, पेमेंटचं मी कुठे विचारलंय. तरी तेव्हापासूनची आमची ओळख. मग त्याच्यानंतर विधी सेवा प्राधिकरण म्हणून रत्नागिरीमध्ये आहे, कोर्टाला धरून. त्यांचे गावोगावी जाऊन आम्ही अवेअरनेस करायचं, लोकांपर्यंत जागृती करायची कायद्यांबद्दल. मग त्याची पॅम्पलेट छापायला लागलं, त्याचे फॉर्म, माहिती पत्रक, आणखी काही पोस्टर. दादा जे आपल्याला करायचं आहे, 12 कॅम्प्स घ्यायचे असायचे. तर 12 कॅम्पसाठी लागणारं तेवढं ते सगळं लिटरेचर आणि पैसे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर मंजूर होऊन यायचे. पुन्हा एकदा दादा काय करूया, काय करायचं, काय हवंय सांगा. अनेक लोकांच्या विवाहाच्या वेळेला, मुलांच्या मुलींच्या, माझ्याही परिचयाचे ते लोक, लग्न म्हटलं की घरात काय ओढातात त्यावेळेला असायचे. आताही काही ठिकाणी असते, सगळीकडे काय सुबत्ता एवढी आलेली नाही. खेडेगावात अजूनही गरिबी आहे, जाणीव पण आहे. लग्न ठरलं की दादांकडे माणूस आला की लग्न कधी आहे सांग, पत्रिका कधी हवेत सांग, पैसे तुला मिळतील तेव्हा दे. की ह्याला एक हृदय मोठं लागतं. आणि शेवटचा किस्सा, एका राजकीय व्यक्तीने मोठ्या एका ऋषितुल्य माणसाचा सत्कार करायचा ठरवला. त्यांच्या लक्षात येईल कदाचित, ताईंच्या तर लक्षात येईलच लगेच. आणि मोठा कार्यक्रम आम्ही करायला घेतला, मी, आमचे काही मित्र, आणि मोठा कार्यक्रम करायचा. आणि त्याच्यासाठी स्मरणिका छापायची, आणि स्मरणिका छापायची, जाहिराती येतील, पैसे येतील, आणि मग असं थैली द्यायची, कशी थैली द्यायची. हो, ते जाहिरातीचे पैसे राहू दे, ती थैली मला आठवते मी स्वतःकडचे 11 रुपये 25 पैसे ठेवले होते. आणि तो सगळा आमच्या अंगाशी आला विषय. ती स्मरणिकेचा खर्च तर छपाईचा झाला. 2 दिवसावर कार्यक्रम. दादा म्हणाले नेत काय नाही, ह्या तयार आहेत सगळ्या. म्हटलं कुठल्या तोडण्यात पैसेच ते जमा झाले. त्यावेळेला दादा म्हणाले, दादा मला आठवतंय ते 2-3 गठ्ठे जे होते, 3-4 त्या स्मरणिका, त्या सगळ्या घेऊन माझ्या घरी स्वतः आणून दिलं. कार्यक्रमाच्या आदल्या संध्याकाळी, तुम्ही मिडेजवर नेणार नाही, तिथे वाटा, काही नाही. त्या माणसाचा सत्कार चांगला झाला पाहिजे. आपण थैली किती देतो, काय देतो, आणि ते पैसे आले गेले. 2 महिने आम्ही पैसे नंतर देत होतो आपापसात ऍडजस्ट करून. पण तेही म्हणाले, त्यातही त्यांनी वाटा केला की त्यातले पैसे लेस केले की तुम्ही सगळे जमवून देताय, मी आणखी तुम्हाला डिस्काउंट देतो. तर हे जे दादांचे गुण आहेत ना, त्यांनी मगापासून सांगितल्या त्या गोष्टी मी ऐकतोय बारकाई. पण दादा हे वेगळं रसायन आहे. आणखीन महत्वाचं त्याच्या शिक्षणाबद्दल ते म्हणाले, हे त्यांचा विनय आहे. ते मराठीतलं प्रूफ असो आम्ही दिलेलं, जे छापून हवं आहे ते मराठीतलं असो, हिंदीतलं असो, इंग्रजीतलं असो, कुठेही शब्द चुकला असेल, मग शब्द कदाचित ती लिहिलेलं बरोबर असेल, शुद्धलेखन बरोबर असेल, पण एखादा शब्द तिथे खटकणार आहे, हा शब्द नको होतो, दुसरा शब्द वापरूया, हे आपुलकीने सांगायचे. हरेरावीने नाही सांगायचे, ज्येष्ठत्वाने नाही सांगायचे. की आपुलकी असायची की प्रत्येकाचं काम चांगलं व्हावं. आणि दादा रिटायर वगैरे काय होऊ नका, आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आणि वेळ कसं जाईल ते मी नंतर सांगतो तुम्हाला. वेळ भरपूर काम आहे. धन्यवाद. अजून कोणाला काही प्रश्न असतील किंवा अजून कोणाला आठवणी सांगायच्या असतील तर नक्कीच. दादांचे भाऊ आहेत, त्यांचं पण आपण स्वागत करूया. नमस्कार, माझं नाव दत्तात्रय जोशी, दादांचा धाकटा भाऊ. माझ्या आठवण्याच्या वेळी दादाचं नाव ज्ञानेश्वर मंदिरमध्ये असं कोणालाही जरी विचारलं, कुठल्याही खेडेगावात गेलं तर अगदी दादांचा भाऊ काय म्हणताय, ज्ञानेश्वर पिस्त वा वा वा. आणि असंच एकदा मला पोलिसांनी पकडलं होतं. एक साधारण किस्सा ऐकलं म्हणतो तुम्हाला. रामायच्या नाक्यावरती असेल, मला वनवेन जाताना असं पडलं, थांबा थांबा, काय लायसन काढा, काय जातं म्हणलं, हो काय काय लायसन आहे का नाही, कोण तुम्ही म्हटलं, दादांचा भाऊ. होय काय, अरे वा मस्त मस्त, ठीक आहे ठीक आहे, जावा. एक ओळख आहे त्याची.
थँक्यू. हे माझे क्लासमेट स्कूलला असल्यापासून म्हणजे त्याच्या आई वडिलांच्या पासूनचे आमचे संबंध. हो. आणि ती शिरोड्याला त्याचा भाऊ होता. भाऊजी चित्रपट होतं तिथे ते ऑपरेटर म्हणून होते. तर आम्ही त्याच्याकडे 2-3 दिवस राहायला गेलो होतो आजी असताना. ते त्यांचे आजी वडिलांची आणि त्यांचे काका आनंद अनंत त्यांच्या बरोबरची तिथे गेलेली होती शिरोड्याला. तिथे आम्ही गेलो. ते आपले फार लहानपणापासून संबंध आहे. आणि ते आजी आलो आजोबा कधी बघितलेलं आणि आहे. आजी तर त्यांची आजी आमच्या आईला मुलीसारखी म्हणते. तर तो आपला घरात बरोबरचा संबंध होता पहिला. नंतर सांगायचं म्हणजे की शाळेमध्ये असताना एक तर आर्थिकरित्या भेटत असल्या कारणाने साहजिकच शाळेमध्ये काही ना काहीतरी प्रयत्न निर्माण व्हायला केला. आणि तशी परिस्थिती झाली की मग आपण केली. मला एक किस्सा आठवतो त्याच्या आजीने सांगितलं की आमच्या मुलाचं शाळेतलं जी काय फी त्यावेळी होती लोकांना आणि काय ती आम्ही देऊ शकलो नाही. तर आजीला इतकं वाईट वाटलं की त्यावेळेसाठी मुलाला शाळेतून तरी पाहिजे. पण नंतर मग असा वेळ प्रसंग असता तरी सुद्धा त्यातून नंतर मला फरक झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जेव्हा रत्नागिरीला येतो तेव्हा त्यांच्या ज्ञानेश्वर मुद्रण मी जायचो. तिथे नवीन कारण मी पण थोडंसं प्रिंटिंग काम करायचो. त्यामुळे ते पण नाही काय करतात तेव्हा ऑफसेटचं नवीनच तंत्र सुरू झालं होतं. ते मी करून घेत होतो. पण मोठा ऑफसेट मुंबईला त्या ऑफसेटवर काम करायचो. तर ह्यांचं लहान होतं ते कसं काय करतात ते मी बघायला म्हणजे सतत त्यांच्याशी संबंध असायचा माझा. शाळा सुटल्यानंतर मी मुंबईला आणि हे इकडे असं असताना आणि बरोबरचा जो संबंध होता ना तो अलौकिकच होता. ते काय शब्दात सांगणार नाही. त्यावेळेची माणसंच काही अवरून पण काही का असेल ना की आपलं संबंध आत्ता सुद्धा आहे. त्याच्यावेळी मी बघितलं माझ्याकडे बोललं माझा भाऊ होता तुम्हाला अरे ते ओळख का मला असा होता. पण काय का बरीच वर्ष माझे पण नाही तेवढा मी ओळखतो तू मधू मावण म्हटलं ते खऱ्या अर्थाने ओळखता पण मावण अरे ते दिवस गणजी होती की आम्ही पण मला सांगायचं म्हणतो आमच्या वडील ती एवढी होतो म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिस सुस्थितीमध्ये पडतो किंवा तर असं ते एकूण जे काय तुम्ही जे प्रसंग आठवले ना मी रत्नागिरीवर पहिले दिवस त्याच्या घरी जाईल काय अप्रतिम मनामध्ये त्याच्याबद्दलची भावना होती. आईची बोलायचो काय वेगळं आपण तुम्ही आपल्या आठवडी आलं आता आपण हॉटेल आहे पैसे आहेत त्यामुळे आता आधी जी अवस्था आहे ना अनुभवलेली आहे ती आता फार दुर्मिळ होत एवढंच. एक गोष्ट अजून सांगतो मी जरा. आपल्या आजोबा म्हणजे वडिलांचे वडील हे भिक्षुक होते. तर ते भिक्षुक होते म्हणजे ते आता भिक्षुकी काय तुम्हाला सांगा नव्हतं त्या काळातली 100 वर्षापूर्वीची गोष्ट. त्या रत्नागिरीचे मांडवी बंदरामध्ये भैरीचं देऊळ आहे. त्या भैरीच्या देवळामध्ये सप्ताह बसतो श्रावणातल्या पहिल्या सोमवारपासून दुसऱ्या सोमवारपर्यंत. आणि ते माझे आजोबा करायचे. आणि मग आजोबांनी काहीतरी 40-1 वर्ष वगैरे केली. मग माझ्या वडिलांनी 40-50 आणि आता वाढल्या वडिलांनंतर मी स्वतः 35 वर्ष करतोय.
विशिष्ट प्रकारची माणसं भेटली म्हणजे गिराईक असतील तर त्याचे असे काहीतरी विशेष लक्षात राहिलेले गिराईक असतील ना काय वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले? आता आठवत नाही खरं म्हटलं खूप माणसं आहे खूप माणसं आहे तो माणूस पुढे आला की मग लक्षात येतं अरे आता कसं हा मजू आहे ना साडी आज साडी आम्ही आपल्यापणाने हा मधू म्हटलं आता मी याला खरं म्हटलं तर खूप वर्षांनी आता मी याला खरं म्हटलं तर खूप वर्षांनी भेटलोय पण पुण्यात आलं की लगेच लक्षात येतं अरे हा मधू तसे माणसं खूप मला मिळाली खूपच मिळाली मी यांनी सांगितलं तुझा आहे की अरे तू दादांचा भाऊ तेवढीच पुरेशी. कुठेही जा रत्नागिरी कुठेही जा नमस्कार, मी संतोष गोडबोले. हे आमचे आत्याचे यजमान. आम्हाला स्वामी लहानपणापासून रत्नागिरीत जात होतो जिथे तर होती आणि दादाची सासूरवाडी इकडे. पण त्या सासूरवाडीला येण्याचं सुद्धा त्यांना म्हणजे भरपूर आनंद असायचा त्याच्यात आणि ते उरापोटावरनं त्या होडीत गाडी टाकायची ते डॅम्पी होती ती त्याच्यात टाकून तिकडनं ते इकडे यायचे. दादा घरी बसले की चावी आमच्याजवळ यायची. मला गाडी येत नव्हती तरी सुद्धा आम्ही गाडी फिरवत असायचो पण ती काळजी नव्हती बिंदास द्यायचे. एकदा घरी होतो त्यांच्या गेलेलो लायसन्स सुद्धा काढायचं होतं पण गाडी येत होती बल्ब केला करता फ्रीज मधला जा घेऊन ये म्हणाले. हो दादा म्हटलं कुठे पाठवते मला म्हणजे बिहार पर्यंत तरी जायला हवं होतं जातो घेऊन गाडी असं म्हणजे आम्हाला धीर देऊन आम्हाला पुढे गेले. आमचे बरेचसे घरचे जे कार्यक्रम असायचे ते दादाला घेतल्याशिवाय कधी पुरा व्हायचा नाही आणि दादा आले की सगळा आनंद उत्साह असायचा म्हणजे अगदी सगळ्या आणि विशेष म्हणजे त्यांचं सर्व कार्यात असायचे पण घरातली शेवटची माणसं जेवायला बसेपर्यंत तिथे असायचे आणि त्याला ते आग्रह वाढवून सगळ्यांचं समाधान करून म्हणजे असा आनंद आम्हाला मिळायचा. माझ्या मुलीचं सुद्धा लग्न केलं. आमचे वडील नव्हते वडीलधारक कोण हवं तर मग दादांना मी बरोबर घेऊन कार्यक्रम केला. मोठा फार कार्यक्रम झाला पण इतके उत्साह माझ्याबरोबर असायचे की मला त्यामुळे एकदम चांगल्या पद्धतीचं कार्य करता आलं असे. आणि हे जसं याने सांगितलं त्यांच्या भावानं तसं आम्हाला रत्नागिरीत गेलं आणि त्यांची प्रेस मोकळ्या ठिकाणी असल्यामुळे आमचे नातेवाईक कोण असले की ते भेटीगाठी ठेवायचे तिथे निरोप ठेवायचे हे तिथे असायचं. पण शिवाय रत्नागिरीत फिरताना कुठेही पोलीस भेटो किंवा दुसरी कुठली अडचण असो जर अडचण असली तर दादा आहे दादांपर्यंत बोलायचं की आपलं काम झालं हा एक विश्वास होता. आणि हे दादांचं खरंच होतं की दादांच्या ह्याच्यातले जे प्रेसमधले कामगार होते मी भरपूर वेळा तिथे जायचो सतत जायचो पण कॉलेजला असायचो तेव्हा त्या दरम्यान तिथेच होतो पण ते त्यांना सुद्धा इतकी आपुलकी असायची त्यामुळे त्यांच्या घरातल्या माणसांबरोबर बोलल्यासारखं इतकं त्यांचं त्यांनी त्यांच्याशी संबंध ठेवले असल्यामुळे ते आमच्याशी संबंध ठेवायचे तसे. आणि दादा सुद्धा म्हणजे असे कधी कोणाला ओरडले किंवा अरे तुरे कोणी केले नाही त्यांनी आपल्या कामगाराला वगैरे असं आम्हाला बघायला कधी मिळालेलं नाही. ते इतकी बरोबर असल्यामुळे ते दादांना मानायचे. धन्यवाद. आणि दुसरं एक सांगायचं राहिलं की आमचे आते आणि चुलत भावंड म्हणजे आमचं कुटुंब मोठं आहे पण आमची जेवढ्या सगळ्यांची लग्न झाले दादांचं आमचे जावई गोडबोल्याचे झाल्यापासून त्या बहुतेक सर्वांच्या लग्नपत्रिका दादांनी छापलेल्या आहेत आणि त्या फक्त मजकूर द्यायचा ती कशी छापायची काय करणारे विचारायचं नाही. आणि प्रत्येक वेळी प्रत्येकाची लग्नपत्रिका ही त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने छापलेली आहे त्यांनी. माझ्या मुलीची होती ती अष्टकोनी छापली होती एखाद्या कशा पाकळ्या ह्या तिला अशा आणि मुलाची छापली ते लॉकडाऊनच्या याच्यात नंतर वाटताले नाही ते बॉक्स केलेला होता त्याला ते खलित्यासारखं केलेलं होतं. हे सगळं सामान आणून बरं ह्या याचं त्यांना प्रश्न विचारायचा नाही किती पैसे वगैरे काही हे धाक होता आम्हाला पण ते सर्वांचं हौशीर करायचे. धन्यवाद. कार्यक्रमाच्या आपण शेवटाकडे बोलूया आणि एवढ्याच पहिला विनंती स्टेजवर यावं आणि दादांचा एक छोटा सत्कार करावा. नमस्कार.
उपस्थित सर्वांचं स्वागत. आज आपल्याला मान्यवर म्हणून दादा लागले आहेत. गोळकट्टाचा 45वा उपक्रम आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना दादा आपण इथे बोलावतो आणि डोक्यात असे विचार करत असतात की तुला कुठे काय काय चालू आहे. किंवा मग लक्षात आलं मी 7वी 8वीत असताना ज्ञानेश्वर मुद्रणच्या बेंचीने चढून जायचं पास फॉर्म म्हणायला. ते लक्षात होतं. आम्ही म्हटलं अजूनही ज्ञानेश्वर मुद्रण आहे म्हणजे 40-50 सुद्धा वर्ष झाले असतील. म्हणून एकदा माझी काही दादांची जशी खरी ओळख नव्हती. मी डायरेक्ट दादांच्या पुढ्यात जाऊन बसलोय का, दादा म्हटलं असं उपक्रम करतो तुम्ही याल का. तर म्हणाले 61 वर्ष झाली आज मी चालू आहे. म्हटलं अशा माणसांचे अनुभव हे आपल्या सगळ्यांनाच प्रेरणादायी असतात. हा कार्यक्रमाचा उद्देश करतं. दादाने आल्याच मला यातली एक चुणूक दाखवली. कारण म्हटलं पेंटिंग म्हटलं की प्रूफ रिडिंग यातलं. कारण का आमचा तेवढा हे उद्देश नव्हता आता, पण चुका ह्याच्यापुढे सुधारल्या जातील. दादा धन्यवाद. आज तुमच्यामुळे क्षमा नाही. कारण ज्या ज्या क्षेत्रातला माणूस असतो तसे तशी त्याची नजर असते. त्याच्यात काही चुकीचं अजिबात नाही. मला आवडची नजर कशी असते का नाही तसं मला पुढ्यात काय आलं की ते वाचायलाच होतं त्यातलं काय ते. कारण आयुष्यच त्याच्यात गेलेलं असल्यामुळे दिसताना दृष्टी लगेच तशी जाते. त्यामुळे तो मला शब्द लगेच तो त्याच्याबद्दल धन्यवाद होते मी तुम्हाला. क्षमाचा नाही प्रश्न असेल. हे तुमची त्यातली निष्ठा आहे त्या व्यवसायातली हे त्यातलं महत्वाचं आहे. आणि मलाही मी जेव्हा पोस्ट टाकली त्याच्यानंतर मला कित्येक जणांचे फोन आले. अरे वा दादा आहेत म्हणजे काय बोलायचा प्रश्नच नाही. म्हणजे तुमच्याबद्दल मला त्यांनीच फोन करून सांगितलं की दादा काय व्यक्ती आहे. तसं मी मधुष्यसांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या सत्कारासाठी यावं. तसंच वहिनी आलेल्या आहेत. मी तुम्हाला इथे विनंती करतो व्यासपीठावर प्रश्न येतील या ना. अतिथी करायला विनंती करतो. तुम्हाला कसं कळलंय मला हे झाड पाहिजे होतं. सगळ्यांना विनंती आहे फक्त एक आपण दादा एक ग्रुप फोटो काढूया फक्त आपण आणि मग कार्यक्रम संपूया. पुढच्या महिन्याच्या 30व्या शनिवारी पुन्हा एकदा आपण भेटू वेगळ्या व्यक्तीबरोबर 46व्या कार्यक्रमात. सगळ्यांना विनंती आहे फक्त एकदा ग्रुप फोटोसाठी येऊया आणि मग कार्यक्रम संपूया.